हा ब्लाऊज मला बोटनेक शिवायचा होता. 32 साईजचं मी इथे कटिंग दाखवते, पण 28 टू 30 साईजपर 34 साईजपर्यंत हे कटिंग चालेल. पण इथे मी शोल्डर टाकला आहे 7 इंचाचा, मुंडा घेतला आहे 6.5 इंचाचा आणि हाईट आपली जेवढी असते तेवढी मी 13 इंचाची हाईट घेतली आणि त्याच्यात 1 इंच ॲड केलं आहे. फ्रंट साईडला 1 इंच वाढवून असा काहीसा शेप दिला आहे. आता ह्याचं कटिंग किंवा तुम्हाला कोणत्याही साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकायचं असेल तर ह्याचे मी फुल व्हिडिओ अपलोड केलेत, ते तुम्ही नक्की पहा. आता हा ब्लाऊज मी मागे एक गोल्डन कलरच्या ब्लाऊजचं कटिंग दाखवलं होतं, ज्याच्यावर मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवलं आहे. सर्व साईजचं तुम्ही शिकाल त्याच पद्धतीने. तर त्याच पद्धतीने हा मी ब्लाऊज शिवलेला आहे. तर ह्याचं मी स्टिचिंग दाखवलेलं नाही. तो गोल्डन कलरच्या ब्लाऊजचं मी स्टिचिंग टाकलं नव्हतं, तर त्याचंच मी स्टिचिंग फ्रंट साईड बॅक साईड दोन्हीचंही स्टिचिंगचा तो फुल व्हिडिओ अपलोड करीन. तर हा मी तुम्हाला एक डेमो दाखवते की अशा पद्धतीने जो प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवला जातो त्याचा फुल व्हिडिओ अपलोडेड आहे, तो तुम्ही नक्की पहा. आता इथे मी जर स्लीवही लॉंग होत्या तर स्लीवही कटिंग करून झाल्यात आणि मला कपवाला ब्लाऊज शिवायचं होतं, त्यासाठी डबल अस्तर लागतं. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ॲडजस्टमेंट कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर पद्धतीने दाखवलं आहे. आता इथे कप्सलाही कपडा थोडा कमी पडतो आहे, असा तिरक्या पद्धतीने मी इथे प्रिन्सेस कट तो ठेवला आहे आणि थोडासा जॉईंट द्यायला लागत होता, तो जॉईंट केला आहे. अशा पद्धतीने ह्या अस्तरमध्येही आपण ॲडजस्टमेंट केली. अस्तर मी 1.25 मीटर आणलं होतं, तरीही थोडं 1.25 मीटर नाही 1 आणि 10 1 मीटर आणि 10 सेंटीमीटर असं आणलं होतं, तरी कमी पडलं. इथे फ्लावर आहेत बघा, कपडा असा तिरका होता, तर तो कटिंग करताना हा सेंटर अस्तरचा ठेवला आहे आणि ते फ्लावरचा सेंटर ठेवून असा हा फ्रंट स्लीवचा साईड कटिंग करून घेतली. बॅक साईडला हा फ्लावर हवा होता, तर तो फ्लावरचा सेंटर घेऊन असा बॅक साईड ठेवून कटिंग करून घेतला आणि बाकीचे जे 2 फ्रंट साईडचे पार्ट आहेत ते ठेवून घेतले. आता मला बॅक साईडला बोटनेक करायचं आहे आणि 3 इंचाचा नेक ड्रॉ करायचा होता, तर तेवढाच घेतला. हा असा काहीसा बॅक साईड त्याचा दिसेल आणि हा फ्रंट साईड जिथे बसतोय तिथे ठेवून घेतला. अस्तरमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागते आणि ब्लाऊज जर पीस कमी असेल, फ्लावर्स असतील, वर्क्स असतील, तर त्यानुसार ती प्रत्येक ब्लाऊजचं कटिंग करताना ॲडजस्टमेंट करावी लागते. इथं मी कटवर्क दिला आहे, पण मी शिवताना गळाच केला आहे, पण तुम्ही असा कटवर्कही करू शकता. हा पहा, ह्याचा फायनल लूक असा काहीसा रेडी झाला आहे. ह्याच पद्धतीने पायपिंग कसं लावायचं ह्याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे एक, आणि ह्याच पद्धतीने तो ब्लाऊज मी कसा शिवला आहे आणि त्याचं कटिंग कसं केलं आहे, सर्व प्रकारचे प्रिन्सेस कट, सर्व साईजेसचे प्रिन्सेस कट कसे कटिंग करायचे, तो व्हिडिओ मी अपलोड करते आहे, तो तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवनवीन व्हिडिओजसाठी, आयडियाजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.